गुड मॉर्निंग स्टूडेंट. आज आपण एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करणार आहोत. इलेक्ट्रोस्टॅटिकमधला बेसिक लॉ, कुलम्ज लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके. त्याच्या अगोदर मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे. त्यातली पहिली म्हणजे टाईप्स ऑफ चार्जेस. ओके. आपल्याकडे दोन टाईपचे चार्ज असतात. चार्ज विथ पॉझिटिव्ह पोलॅरिटी, इट इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह चार्ज. चार्ज विथ निगेटिव्ह पोलॅरिटी, इट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह चार्ज. Proton, alpha particle, these are positive charges. Beta particle, electron, these are negative charges. So there are two types of charges depending upon polarity, positive charge and negative charge. Depending upon distance, there are two types of charges, point charges and extended charges. Depending upon distance, there are two types of charges, positive charges and depending upon distance there are two charges, point charges and extended charges. आता सपोज करा हा चार्ज आहे. ओके. सपोज करा 1 कूलम चार्ज आहे. याला तुम्ही ऑब्झर्व करताय फ्रॉम डिस्टन्स 1 किलोमीटर. हा चार्ज आहे. चार्ज 1 कूलम आहे. या चार्जला तुम्ही ऑब्झर्व करताय फ्रॉम डिस्टन्स 1 किलोमीटर. So with respect to distance between charge and observer, magnitude of charge is small. So it is called as point charge. लक्षात आलं? तुम्ही 1 कूलम चार्जला 1 किलोमीटर डिस्टन्सवरून ऑब्झर्व करताय. विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड चार्ज अँड ऑब्झर्वर, magnitude of charge is comparatively small. Then such charges are called as point charges. दोन चार्ज मधलं डिस्टन्स असेल किंवा एका ऑब्झर्वरचं आणि चार्ज ह्यांच्यामधल्या डिस्टन्सच्या प्रपोर्शनमध्ये जर चार्जची मॅग्निट्यूड स्मॉल असेल तर त्याला पॉईंट चार्ज म्हणतात. आता सपोज करा 1 कूलम चार्ज आहे. ह्या चार्जला तुम्ही ऑब्झर्व करताय फ्रॉम डिस्टन्स 1 मीटर. आता विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड ऑब्झर्वर, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इज नॉट निग्लिजिबल. मग या केसमध्ये हा काय झाला? एक्सटेंडेड चार्ज. लक्षात आलं? जर ऑब्झर्वर आणि चार्ज ह्यांच्यातलं डिस्टन्स ॲज कम्पेअर टू मॅग्निट्यूड ऑफ चार्ज लार्ज असेल तर त्याला आपण म्हणतो पॉईंट चार्ज. ॲज कम्पेअर टू डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वर अँड चार्ज, जर चार्जची मॅग्निट्यूड कम्पॅरेटिव्हली लार्ज असेल तर त्याला म्हणतात एक्सटेंडेड चार्ज. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता हे दोन चार्ज आहेत. ह्या दोन चार्जमधलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सच्या प्रपोर्शनमध्ये जर मॅग्निट्यूड ऑफ चार्ज लार्ज असेल तर त्याला म्हणायचे एक्सटेंडेड चार्ज. ॲज कम्पेअर टू डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस, इफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इज स्मॉल देन इट इज कॉल्ड ॲज पॉईंट चार्ज. लक्षात आलं? दोन चार्ज पार्टिकल आहेत. त्या दोन चार्ज पार्टिकलमधलं डिस्टन्स खूप लार्ज आहे. मग ॲज कम्पेअर टू दिस लार्ज डिस्टन्स मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इज स्मॉल, मग त्याला म्हणायचं पॉईंट चार्ज. जर दोन चार्जमधलं डिस्टन्स कमी असेल ॲज कम्पेअर टू मॅग्निट्यूड ऑफ चार्ज तर मग त्यांना म्हणायचं एक्सटेंडेड चार्ज. तर कुलम्ज लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक हा इलेक्ट्रोस्टॅटिकमधला बेसिक लॉ आहे. ओके. आता लक्ष द्या. माझ्याकडे दोन पॉईंट चार्ज आहेत. पहिला चार्ज आहे Q1, दुसरा चार्ज आहे Q2. दिस टू चार्जेस आर सेपरेटेड बाय डिस्टन्स आर. आता मी म्हणताना काय म्हटलंय? पॉईंट चार्ज म्हटलंय. याचा अर्थ दोन चार्जमधलं डिस्टन्स कम्पॅरेटिव्हली स्मॉल आहे. त्याच्या प्रपोर्शन दोन चार्जमधलं डिस्टन्स कम्पॅरेटिव्हली लार्ज आहे. त्याच्या प्रपोर्शनमध्ये चार्जची मॅग्निट्यूड स्मॉल आहे. आता आपण ऑलरेडी प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस स्टडी केल्यात. इन बिटवीन सिमिलर चार्ज देर इज रिपल्सिव्ह फोर्स. इन बिटवीन अपोजिट चार्ज देर इज अट्रॅक्टिव्ह फोर्स. मग आता हे दोन चार्ज आहेत ह्यांच्यामध्ये काहीतरी फोर्स असेल. आता Q1 आणि Q2 दोन्ही पॉझिटिव्ह चार्ज आहेत म्हणजे यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स असेल. सो कुलम्ज लॉचं स्टेटमेंट, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू पॉइंट चार्जेस ॲट रेस्ट इन एअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू चार्ज अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन देम. मी पुन्हा एकदा स्टेटमेंट रिपीट करतो. A force of attraction or repulsion between two point charges at rest in air is directly proportional to product of magnitude of two charge
अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन देम. आता तुम्ही 9thला किंवा 10thला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टडी केला असेल. हा सेम त्यासारखाच लॉ आहे, फक्त ग्रॅव्हिटेशनमध्ये मास असतं, त्याच्याऐवजी इथे काय येतं, चार्ज येतो. आता या स्टेटमेंटमधल्या काही इम्पॉर्टंट टर्म, आपण 2 पॉईंट चार्ज घेतलेत, याचा अर्थ विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स बिटवीन 2 चार्जेस magnitude of charge is small. 2 charges are kept comparatively at a longer distance from each other. So with respect to distance, magnitude of 2 charges comparatively small. Therefore these 2 charges are point charges. हे 2 चार्ज एअर मीडियम मध्ये प्लेस केलेत. आपण फिजिक्स मध्ये एअर, व्हॅक्यूम किंवा फ्री स्पेस ह्या तिघांचं मीनिंग सेमच घेतो. हे 2 चार्ज एअर मध्ये किंवा फ्री स्पेस मध्ये किंवा व्हॅक्यूम मध्ये प्लेस केले. हे दोन्ही चार्ज रेस्ट पोझिशनला आहेत. आता हे 2 चार्ज जर सिमिलर असतील तर ह्यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स असेल, आणि हे चार्ज जर अपोजिट असतील तर ह्यांच्यात अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ 2 चार्ज. सो F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q2, प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ 2 चार्ज. म्हणजे Q1 इन्क्रीज झाला तर फोर्स पण इन्क्रीज होईल, Q2 इन्क्रीज झाला फोर्स इन्क्रीज होईल, Q1 Q2 हा प्रॉडक्ट डिक्रीज झाला फोर्स पण काय होईल, डिक्रीज होईल. सो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ 2 चार्ज अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. सो F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. आता एक लक्षात ठेवायचं, म्हणताना इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर म्हणायचं, पण लिहिताना 1/R स्क्वेअर लिहायचं. मग मला मिळालं F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. प्रोपोर्शनल साईन रिमूव्ह करतो, मग त्याच्याऐवजी येणार इक्वल टू आणि कॉन्स्टंट. मग F इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. ओके, सो F इज इक्वल टू कॉन्स्टंट असतं 1/4 पाय एप्सिलॉन 0. आता एप्सिलॉन 0 आपण पहिल्या टॉपिकमध्ये स्टडी केलं आहे. एप्सिलॉन 0 म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन 2 पॉइंट चार्जेस, फॉर्म्युलाला F इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. आता इथे कॉन्स्टंट आपण काय यूज केलं आहे, कॉन्स्टंट यूज केलं आहे 1/4 पाय एप्सिलॉन 0. यापैकी एप्सिलॉन 0 याला म्हणायचं परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, किंवा याला म्हणायचं परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम, किंवा याला म्हणायचं परमिटिव्हिटी ऑफ एअर. परमिटिव्हिटी चा फॉर्म्युला याच्यावरून आपण बनवूयात. सो परमिटिव्हिटी इज इक्वल टू येणार 1/4 पाय Q1 Q2 अपॉन FR स्क्वेअर. सो दिस इज फॉर्म्युला फॉर परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटीचा फॉर्म्युला आपण पहिल्या टॉपिकमध्ये लर्न केला आहे, तुम्ही पहिल्या टॉपिकमध्ये त्याला पाठ केला होता. सो फॉर्म्युला काय असतो, एप्सिलॉन 0 परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस 1/4 पाय Q1 Q2 अपॉन FR स्क्वेअर. ओके, याचं SI युनिट, परमिटिव्हिटीचं SI युनिट कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. CGS युनिट कूलम स्क्वेअर पर डाइन सेंटीमीटर स्क्वेअर. इन SI सिस्टम एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू असते 8.85 इंटू 10⁻⁻12 कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. इन SI सिस्टम एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू किती असते, 8.85 इंटू 10⁻12 कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. CGS मध्ये व्हॅल्यू किती येते बघूयात. हे आलं 8.85 इंटू 10⁻12. ओके, हे कूलम स्क्वेअर. आता पर म्हणजे डिवायडेड बाय,
मग आता न्यूटनला आपल्याला कशात कन्वर्ट करावं लागेल, डाईनमध्ये. मग 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन. मग हे आलं 10⁵. मीटर टू मीटर स्क्वेअरला आता सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मीटर टू सेंटीमीटर, 1 मीटर इज इक्वल टू 10⁵ सेंटीमीटर आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे हे आलं 10⁴. सो हे आलं 8.85 इंटू 10⁻12 डिवायडेड बाय 10⁹. सो हे आलं 8.85 इंटू 10⁻12 इंटू 10⁻9. सो एप्सिलॉन झिरोची CGS मध्ये व्हॅल्यू आली 8.85 इंटू 10⁻21 कूलम स्क्वेअर पर डाईन सेंटीमीटर स्क्वेअर. लक्षात आलं? कूलम लॉ लक्षात आलं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन 2 पॉइंट चार्जेस ॲट रेस्ट इन एअर is directly proportional to product of magnitude of two charge and inversely proportional to square of center to center distance between them. ओके, मग या फॉर्म्युल्यामध्ये आपण कॉन्स्टंट काय यूज केलं आहे, 1/4πε0. त्यापैकी ε0 याच्या व्हॅल्यूज मी तुम्हाला सांगितल्या. ε0ची SI मध्ये व्हॅल्यू किती असणार, 8.85 इंटू 10⁻12 आणि CGS मध्ये व्हॅल्यू किती असणार, 8.85 इंटू 10⁻21. आता हा फॉर्म्युला बघा. ह्या फॉर्म्युल्यामध्ये 1/4πε0 आलं आहे. आपल्याला ε0ची व्हॅल्यू माहीत आहे, पायची व्हॅल्यू माहीत आहे. मग F इज इक्वल टू 1/4, पायची व्हॅल्यू आली 3.14. ओके, इंटू ε0 8.85 इंटू 10⁻12 हे आलं Q1 Q2 अपॉन R². आता हे सगळं सॉल्व केलं की आन्सर येईल F इज इक्वल टू 9 इंटू 10⁹ Q1 Q2 अपॉन R². सो हा न्यूमरिकलसाठी फॉर्म्युला 1/4πε0. हे सगळं कॅल्क्युलेशन किती येतं, 9 इंटू 10⁹. लक्षात आलं? सो न्यूमरिकलसाठी तुम्हाला फॉर्म्युला मिळाला F इज इक्वल टू 9 इंटू 10⁹ Q1 Q2 अपॉन R². हे 9 इंटू 10⁹ ही कोणाची व्हॅल्यू आहे, 1/4πε0ची व्हॅल्यू आहे. लक्षात आलं का? सो हा होता कूलम्ज लॉ. कूलम्ज लॉचं स्टेटमेंट मी अजून एकदा सांगतो. हा इलेक्ट्रोस्टॅटिकमधला बेसिक लॉ आहे. हा लॉ आला तरच तुम्हाला पुढचं सगळं काही येईल. या लॉवर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, डायपोलचे रिलेशन वगैरे स्टडी करायचे. लक्षात आलं? सो मी अजून एकदा स्टेटमेंट सांगतो आणि त्या स्टेटमेंटमधल्या टर्म्स पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. कूलम्ज लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक हा पॉईंट चार्जसाठी अप्लाय करतात. याचा अर्थ दोन चार्जमधलं डिस्टन्स कंपॅरेटिव्हली लार्ज आहे ॲज कम्पेअर टू मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. हे दोन्ही चार्ज एअर मीडियममध्ये प्लेस केलेत आणि ते रेस्ट पोझिशनला आहेत. ओके, सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन, दोन चार्ज जर सिमिलर नेचरवाले असतील म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असेल. एक पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि एक निगेटिव्ह चार्ज असेल तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन 2 पॉइंट चार्जेस ॲट रेस्ट इन एअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू product of magnitude of two charge and inversely proportional to square of center to center distance between them. लक्षात आलं? तर आता आपण फोर्स इन एअर मीडियम फाइंड केला. फोर्स इन एअर मीडियम आपण एअर, व्हॅक्यूम किंवा फ्री स्पेस या तिघांचे मिनिंग फिजिक्समध्ये सेम घेतो. मग फोर्स इन एअर किती आला, 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². आता तुम्हाला पहिल्या टॉपिकमध्ये हे माहीत आहे, आपण फॉर्म्युले पाठ केले. एअरची परमिटिव्हिटी असेल तर इथं सिम्बॉल आपण 0 वापरतो किंवा सिम्बॉल आपण ε0 यूज करतो, बरोबर आहे. अदर दॅन एअर मीडियम असेल तर सिम्बॉल काय असतो, एप्सिलॉन. एप्सिलॉन म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. एप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ मीडियम.
तर एप्सिलॉन झिरो म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ एअर. एअर असेल तर तिथे सफिक्स झिरो यूज करायचा. अदर दॅन एअर मिडियम असेल तर सफिक्स एप्सिलॉन यूज करायचं. मग बघा, फोर्स इन मिडियम हे आलं 1/4 पाय एप्सिलॉन Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. फोर्स इन मिडियम किती आला, 1/4 पाय एप्सिलॉन Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. ह्यातलं एप्सिलॉन म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ मिडियम. एप्सिलॉन म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ मिडियम. आणि एप्सिलॉन झिरो म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ एअर ऑर व्हॅक्यूम ऑर फ्री स्पेस. सो एप्सिलॉन अदर दॅन एअर मिडियम असेल तर तिथे सफिक्स काय घ्यायचा, एप्सिलॉन. आता डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटचा फॉर्म्युला असतो एप्सिलॉन डिवायडेड बाय एप्सिलॉन झिरो. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट फॉर्म्युला काय असतो, परमिटिव्हिटी ऑफ मिडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ एअर, परमिटिव्हिटी ऑफ मिडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ एअर. हा केचा फॉर्म्युला झाला. मग ह्याच्यावरनं एप्सिलॉनचा फॉर्म्युला आला, हा फोर्स इन मिडियम, त्यालाच मी मॉडिफाय करायला लागलो आहे. हा फोर्स इन एअर. हां, मग एप्सिलॉनचा फॉर्म्युला आला के टाइम्स एप्सिलॉन झिरो. मग फोर्स इन मिडियम किती आला बघा, फोर्स इन मिडियम आला 1/4 पाय एप्सिलॉन झिरो के Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. बरोबर आहे. सो फोर्स इन मिडियम इज इक्वल टू 1/K 1/4 पाय एप्सिलॉन झिरो Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. आता 1/4 पाय एप्सिलॉन झिरो Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर, दिस इज नथिंग बट फोर्स इन एअर. मग फोर्स इन मिडियम इज ऑलवेज इक्वल टू फोर्स इन एअर डिवायडेड बाय के. हे एक नीट जेईसाठी इम्पॉर्टंट रिलेशन. फोर्स इन मिडियम इज इक्वल टू फोर्स इन एअर डिवायडेड बाय के. म्हणजे तुम्ही जर अदर दॅन एअर मिडियम यूज करत असाल तर फोर्स काय होतो, डिक्रीज होतो. आता केच्या व्हॅल्यू पण लक्षात ठेवा. फॉर एअर केची व्हॅल्यू 1 असते. फॉर मेटल, फॉर वॉटर, के वॉटर 80 असतं आणि के मेटल इन्फिनिटी असतं. लक्षात आलं. या 3 व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. एअरसाठी केची व्हॅल्यू किती असते, 1. वॉटरसाठी किती असते, 80. आणि मेटलसाठी किती असते, इन्फिनिटी. क्लिअर झालं. कुलम्स लॉ सगळ्यांच्या लक्षात आला. कुलम्स लॉचं स्टेटमेंट पुन्हा एकदा मी रिपीट करू का, मी पुन्हा एकदा रिपीट करतो आणि अजून एकदा मी हे क्लिअर करतो की कुलम्स लॉ हा फक्त आणि फक्त पॉईंट चार्जना अप्लाय करता येतो. इट इज नॉट फॉर एक्सटेंडेड चार्ज. पॉईंट चार्ज याचा अर्थ ॲज कम्पेअर टू डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इज स्मॉल. कुलम्स लॉ अशा चार्जना अप्लाय करता येतो जे रेस्ट पोझिशनला आहेत. कारण आपण इलेक्ट्रोस्टॅटिक स्टडी करतोय. स्टॅटिक याचा अर्थ रेस्ट पोझिशन. म्हणजे हा लॉ आहे तो फक्त कुठल्या चार्जसाठी आहे, जे चार्ज रेस्ट पोझिशनला आहेत अशासाठी. मूव्हिंग चार्जला कुलम्स लॉ अप्लाय करता येत नाही. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन or repulsion between 2 point charges at rest in air is directly proportional to product of magnitude of two charge and inversely proportional to square of distance between them. तुम्ही दोन चार्जचा मॅग्निट्यूड इन्क्रीज केली तर फोर्स इन्क्रीज होईल. दोन चार्जची मॅग्निट्यूड डिक्रीज केली तर फोर्स डिक्रीज होईल. तुम्ही डिस्टन्स इन्क्रीज केलं तर फोर्स डिक्रीज होईल बिकॉज एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. मग जर डिस्टन्स इन्क्रीज केलं तर फोर्स डिक्रीज होईल. डिस्टन्स डिक्रीज केलं तर फोर्स इन्क्रीज होईल. तुम्ही एअर मिडियमच्या ऐवजी दुसरं मिडियम यूज केलं तर फोर्स डिक्रीज होईल. कारण फोर्स इन मिडियम इज इक्वल टू फोर्स इन एअर डिवायडेड बाय के आहे. म्हणजे तुम्ही जर अदर दॅन एअर मिडियम यूज करताय तर फोर्स के टाइम्स डिक्रीज होईल. क्लिअर झालं. सो दिस इज कुलम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे व्हेक्टर फॉर्म ऑफ कुलम्स लॉ. ओके, आता लक्ष द्या. हा चार्ज Q1, हा चार्ज Q2. ओके, आता Q2 आणि Q1 दोन्ही पॉझिटिव्ह चार्ज आहेत. बरोबर आहे. याचा अर्थ Q2 Q1 ला रिपेल करणार.
तो त्याला स्वतःपासून दूर ढकलायचा प्रयत्न करणार. मग Q2 न Q1 वर एक्झर्ट केलेला फोर्स असा असेल, Q2 असेल तो Q1 ला आहे त्या पोझिशन पासून लेफ्टला ढकलायचा प्रयत्न करेल. मग हे आलं वेक्टर F12. वेक्टर F12 म्हणजे काय? फोर्स ॲक्टिंग ऑन फर्स्ट चार्ज ड्यू टू सेकंड चार्ज. वेक्टर F12 म्हणजे काय? फोर्स ॲक्टिंग ऑन फर्स्ट चार्ज ड्यू टू सेकंड चार्ज. आता सेकंड चार्ज आहे, फर्स्ट चार्ज आहे, तो सेकंड चार्जला रिपेल करेल, तो त्याला आहे त्या पोझिशनपासून दूर ढकलेल, म्हणजे राईटकडे डिस्प्लेस करेल. मग हा आला फोर्स F21, फोर्स ॲक्टिंग ऑन सेकंड चार्ज ड्यू टू फर्स्ट चार्ज. लक्षात आलं? R12 कॅप युनिट व्हेक्टर ड्रॉन फ्रॉम फर्स्ट चार्ज टू सेकंड चार्ज. R12 म्हणजे काय? युनिट व्हेक्टर ड्रॉन फ्रॉम फर्स्ट चार्ज टू सेकंड चार्ज. R21 युनिट व्हेक्टर ड्रॉन फ्रॉम सेकंड चार्ज टू फर्स्ट चार्ज. क्लिअर झालं? डायग्राम लक्षात आला? डायग्राम लक्षात आला आहे बघा. हा Q1 पॉझिटिव्ह आहे, Q2 देखील पॉझिटिव्ह आहे. Q2 Q1 ला आहे त्या पोझिशन पासून रिपेल करेल, म्हणजे दूर ढकलून देईल. बरोबर आहे? मग Q2 न Q1 वर फोर्स एक्झर्ट केलेला फोर्स किती आहे? F12. F12 म्हणजे काय? वेक्टर F12, फोर्स ॲक्टिंग ऑन फर्स्ट चार्ज ड्यू टू सेकंड चार्ज. फोर्स ॲक्टिंग ऑन फर्स्ट चार्ज ड्यू टू सेकंड चार्ज. वेक्टर F21, फोर्स ॲक्टिंग ऑन सेकंड चार्ज ड्यू टू फर्स्ट चार्ज. F21 हा फोर्स कुणावर ॲक्ट झाला आहे? सेकंड चार्जवर ॲक्ट झाला आहे, आणि एक्झर्ट कुणी केला आहे? फर्स्ट चार्जनं एक्झर्ट केला आहे. तर F12 हा फोर्स फर्स्ट चार्जवर ॲक्ट झाला आहे, आणि एक्झर्ट कुणी केला आहे? सेकंडने एक्झर्ट केला आहे. मग कुलम्स लॉ यूज करूया. वेक्टर F12, फोर्स ॲक्टिंग ऑन फर्स्ट चार्ज ड्यू टू सेकंड चार्ज इज इक्वल टू, हे आलं 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². हे डिस्टन्स R आहे. हां, आता F12च्या डिरेक्शनला युनिट व्हेक्टर कोणता आहे? R21 आहे. बरोबर आहे का? F12 फोर्स व्हेक्टर F12 ह्याच्या डिरेक्शनला युनिट व्हेक्टर कोणता आहे? हा युनिट व्हेक्टर आहे. मग ह्याला युनिट व्हेक्टरनं मल्टिप्लाय करूयात. सो हे आलं R21 कॅप. लक्षात आलं का? ज्या डिरेक्शनला फोर्स असेल त्याच डिरेक्शनचा युनिट व्हेक्टर आपल्याला कन्सिडर करायचं आहे. क्लिअर झालं? सो व्हेक्टर F12 आलं 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R² इंटू R21 कॅप. ओके, R21 कॅप का घेतलं? हे 12 आहे, फोर्स व्हेक्टर F12 आहे, पण युनिट व्हेक्टर मात्र 21 आला आहे. फोर्स ज्या डिरेक्शनला ॲक्ट होतोय त्याच डिरेक्शनचा युनिट व्हेक्टर कन्सिडर करायचं आहे. व्हेक्टर F21, फोर्स ॲक्टिंग ऑन सेकंड चार्ज ड्यू टू फर्स्ट चार्ज, हे आलं 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². आता फोर्स ॲक्ट झाला आहे टू द राईट, मग टू द राईट युनिट व्हेक्टर कोणता आहे? R12 कॅप आहे. हे आलं R12 कॅप. आता R21 कॅप आणि R12 कॅप हे दोघंही युनिट व्हेक्टर आहेत, म्हणजे दोघांची मॅग्निट्यूड सेम असेल आणि दोघांच्या डिरेक्शन कशा आहेत? अपोजिट आहेत, म्हणजे हे दोघं एकमेकाचे निगेटिव्ह व्हेक्टर आहेत. मग R कॅप 21 इज इक्वल टू मायनस R कॅप 12 असं मला लिहिता येईल. बरोबर आहे? हे दोन युनिट व्हेक्टर आहेत, दोघांचेही मॅग्निट्यूड 1 आहे. बरोबर आहे? दोघांचे मॅग्निट्यूड 1 आहेत आणि दोघं अपोजिट डिरेक्शनला ॲक्ट झालेत, म्हणजे हे दोन निगेटिव्ह व्हेक्टर आहेत. मग R21ला मला R-R12 लिहिता येतं आहे. मग आता मी ह्याला चेंज करतो. मग व्हेक्टर F12 इज इक्वल टू आलं मायनस 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R² इंटू R21. त्याच्याऐवजी आता मी काय लिहिणार? R12 कॅप. इक्वेशन 2
इक्वेशन 1 इक्वेशन 3. हां, आता ही ब्रॅकेटमधली टर्म बघा, ब्रॅकेटमधली म्हणजे ही पूर्ण टर्म, हे म्हणजे व्हेक्टर F21 आहे, बरोबर आहे का. मग व्हेक्टर F12 इज ऑलवेज इक्वल टू काय आलं, मायनस व्हेक्टर F21. याचं मिनिंग लक्षात आलं. याचं मिनिंग हे आहे की दोन चार्जने एकमेकावर एक्झर्ट केलेले फोर्स असतात, दे आर इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डिरेक्शन. मग अकॉर्डिंग टू न्यूटन थर्ड लॉ, फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मग पहिल्या चार्जनं दुसऱ्यावर एक्झर्ट केलेला फोर्स हा जर फोर्स ऑफ ॲक्शन असेल, तर सेकंड चार्जनं फर्स्टवर एक्झर्ट केलेला फोर्स काय असणार आहे, रिॲक्शनल फोर्स असणार आहे. तर हा कुलम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म. हे दोन फोर्स असतात, ते एकमेकाचे मॅग्निट्यूडमध्ये सेम असतात, पण त्यांच्या डिरेक्शन मात्र कशा असतात, अपोजिट असतात. क्लिअर झालं. दिस इज कुलम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक. याच्यावरनं आपण प्रूव्ह केलं की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एक्झर्टेड बाय फर्स्ट चार्ज ऑन सेकंड चार्ज अँड सेकंड चार्ज ऑन फर्स्ट चार्ज, दे आर इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डिरेक्शन. दे एक्झिस्ट इन अ फॉर्म ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन पेअर. मग आता आपल्याला स्टडी करायचे आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्यालाच कुलम फोर्स पण म्हणतात. आता एक लक्षात ठेवा, युनिवर्समध्ये 3 फोर्स आहेत जे फंडामेंटल फोर्स आहेत. त्यातला पहिला फोर्स आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिवर्समधला फंडामेंटल फोर्स आहे. दुसरा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि तिसरा न्यूक्लिअर फोर्स. युनिवर्समध्ये 3 फोर्स फंडामेंटल फोर्स आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि न्यूक्लिअर फोर्स. यापैकी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो हा लॉंग रेंज फोर्स असतो आणि तो विकेस्ट फोर्स असतो. तर न्यूक्लिअर हा फोर्स शॉर्ट रेंज फोर्स आहे आणि तो स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे हा न्यूक्लिअर इतका स्ट्रॉंग नाही आहे, पण ग्रॅव्हिटेशन एवढा वीक पण नाही आहे. लक्षात आलं. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे हा न्यूक्लिअर एवढा स्ट्रॉंग नाही आहे, पण ग्रॅव्हिटेशन एवढा वीक पण नाही आहे. म्हणजे याची स्ट्रेंथ कशी आहे, मीडियम आहे. याची रेंज ग्रॅव्हिटेशन एवढी लॉंग पण नाही आहे, पण न्यूक्लिअर एवढी शॉर्ट पण नाही आहे. म्हणजे याची रेंज पण कशी आहे, मीडियम आहे. मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या प्रॉपर्टी, पहिलं इट इज मीडियम रेंज फोर्स. मीडियम रेंज हा फोर्स कसा आहे, मीडियम रेंज फोर्स आहे. सेकंड मीडियम स्ट्रेंथ फोर्स. मीडियम स्ट्रेंथ फोर्स हा न्यूक्लिअर एवढा स्ट्रॉंग नाही आहे, पण ग्रॅव्हिटेशन एवढा वीक पण नाही आहे, त्यामुळे याची स्ट्रेंथ कशी आली, मीडियम आली. याचं नेचर, दिस फोर्स इज अट्रॅक्टिव्ह ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह इन नेचर. इफ 2 चार्जेस आर सिमिलर then it is repulsive in nature. If 2 charges are opposite then it is opposite in nature. लक्षात आलं. सो हा फोर्स आहे, इट इज अट्रॅक्टिव्ह ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह इन नेचर. आता बघा, हे 2 चार्ज आहेत. 2 चार्जमधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल हा कायम ॲक्ट होतो अलॉंग अ लाईन जॉईनिंग सेंटर ऑफ 2 चार्जेस, म्हणून याला म्हणतात सेंट्रलाइज फोर्स. सो हा फोर्स कसा आहे, सेंट्रलाइज फोर्स आहे. दिस फोर्स इज सेंट्रलाइज फोर्स बिकॉज दिस फोर्स ऑलवेज ॲक्ट्स अलॉंग अ लाईन जॉईनिंग सेंटर ऑफ 2 चार्जेस. सो इट इज सेंट्रलाइज फोर्स. सो त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघा. पहिलं मीडियम रेंज फोर्स, मीडियम स्ट्रेंथ फोर्स, नेचर अट्रॅक्टिव्ह ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह इन नेचर. इट इज सेंट्रलाइज फोर्स. इट ऑलवेज ॲक्ट्स अलॉंग अ लाईन जॉईनिंग सेंटर ऑफ 2 चार्जेस. देन फोर्थ, आता हे 2 चार्ज आहेत, ह्या 2 चार्जमधला फोर्स एफ आहे. आता ह्यांच्या आजूबाजूला बाकीचे चार्ज जरी तुम्ही प्लेस केले तरी ह्या 2 चार्जमधला फोर्स चेंज होणार नाही. 2 चार्ज पार्टिकल आहेत, त्यांच्या आजूबाजूला बाकीचे चार्ज जरी प्लेस केले तरी ह्यांच्यामधला फोर्स आहे तो चेंज होणार नाही. म्हणजे हा फोर्स आहे
याची मॅग्निट्यूड इज इंडिपेंडंट ऑफ प्रेझेन्स ऑफ रिमेनिंग चार्ज पार्टिकल विच सराउंड्स गिवन चार्जेस. म्हणून याला म्हणायचं टू चार्ज इंटरॅक्शन फोर्स. लक्षात आलं. इट इज टू चार्ज इंटरॅक्शन फोर्स कारण याची मॅग्निट्यूड इज इंडिपेंडंट ऑफ रिमेनिंग चार्जेस सराउंडिंग टू चार्जेस. सो इट इज centralized force, it is two charge interaction force. Fourth, it is distance dependent force. हा फोर्स डिस्टन्सवर डिपेंड असतो. दोन चार्जमधलं डिस्टन्स इन्क्रीज केलं तर फोर्स इन्क्रीज होईल. दोन चार्जमधलं डिस्टन्स डिक्रीज केलं तर दोन चार्जमधलं डिस्टन्स डिक्रीज केलं तर फोर्स इन्क्रीज होईल. दोन चार्जमधलं डिस्टन्स इन्क्रीज करत असाल तर फोर्स डिक्रीज होईल. सो इट इज डिस्टन्स डिपेंडंट फोर्स. दिस फोर्स चेंजेस inversely to the square of distance, therefore this force obey inverse square law. Inverse square law हा मेकॅनिक्स मधला बेसिक लॉ आहे. हा फोर्स कसा चेंज होतोय इनवर्सली टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. सो दिस फोर्स ओबे इनवर्स स्क्वेअर लॉ. लक्षात आलं. दिस फोर्स ओबे इनवर्स स्क्वेअर लॉ. दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. क्लिअर झाल्या. हा मीडियम रेंजवाला फोर्स आहे, मीडियम स्ट्रेंथवाला फोर्स आहे, टू चार्ज इंटरॅक्शन फोर्स आहे, सेंट्रलाइज फोर्स आहे, अट्रॅक्टिव्ह ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह इन नेचरवाला आहे. हा फोर्स इनवर्स स्क्वेअर लॉ ओबे करतो. आणि लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स, दिस फोर्स ऑलवेज एक्झिस्ट इन अ फॉर्म ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन पेअर. क्लिअर झालं. सो दिस इज अबाउट कुलम्ज लॉ. क्लिअर. सो आज आपण खूप इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी केला आहे तो म्हणजे कुलम्ज लॉ. त्याचं स्केलर फॉर्ममध्ये पण त्याला आपण प्रूव्ह केला, वेक्टर फॉर्ममध्ये पण प्रूव्ह केला आणि त्यानंतर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक स्टडी केल्या. ओके ठीक आहे. तर आजच्या दिवसापुरतं एवढं सफिशियंट आहे. थांबूयात.